तुम्ही देश बरोबर मातीचं पण रक्षण करता म्हणा की एक प्रकारे. जय जवान जय किसान या तत्वावर आपण चालणारे माणसं. हां 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 आणि आपल्याला लहानपणापासून शेतीची आवड होती. हां हां शेतीची आवड असल्यामुळं शेतीचं मिलिटरीतून रिटायर झाल्यानंतर आपण इकडे लक्ष घेतलं. हां हां याच्यामध्ये काय शेतकरी जास्त लॉसमध्ये का बरं येतं, कारण की शेतकरी कोणतं बी पीक एक घेतो, कधी हमी भाव लागतो कधी लागत नाही. हां हां त्याच्यामुळं असं मिश्र पीक करायचं, कारण की की कोणता तरी एक भाव एक जरी पडला तर टमाट्याला एक भाव भाव नाही तर केळीला लागेल, केळीला तर केळीला नाही लागणार तर आहे, कांद्याला वाटाण्याला तर लागेल, लागेल, नाही तर कांद्याला नाही कांद्याला तर तर इतर लागेल. काय. आता ही बांध आहे, बांधावर बी लोक वाया घालतात, बांधावर गवत येतं, आपण तिथं दोडके लावले, इकडे दोडका दोडके लावलेले आहेत. म्हणजे तुम्ही बांधाचा पण उपयोग केला म्हणास की. म्हणजे बांध सुद्धा वाया जाऊ नये. म्हणजे पैसा वेस्ट गेलाच नाही पाहिजे, पैसा कुणी बी आलाच पाहिजे घरात म्हणा की. म्हणून तर शेतकरी काय होतं, हां हां खर्च जास्त होतो शेतकऱ्याचा आणि त्याचं उत्पन्न कमी होतं. बरं आपण जर ह्याच्यावर अशा प्रयोग जर केलेत राहिले, आता ह्याच्यामध्ये टमाटा आहे, त्या साईडला आपण वांगे वाटाणा बी घेतो, त्याच्यानंतर टरबूज आहे, हां हां सर्वच केलेलं आहे. त्याच्यामुळे थोडासा आपल्याला एक लॉस काय होऊ शकतो, थोडं कीटकनाशकाचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो, कारण की म्हणतात ना आपल्याकडं मिश्र पीक झाल्यामुळे थोडं त्याच्या फवारण्या जरा टाईमवर घ्यावं लागतं. टाइम टू टाइम झालं पाहिजे सगळं. फवारण्या आणि त्याच्यानंतर सापळे बरं तुम्ही आता मला सांगा, नोकरी करत करत तुम्ही राहता तिकडं बार्शी म्हणजे उस्मानाबादच्या साईडला, आणि तुम्ही इथं शेती कशी पाहताय? म्हणजे पूर्ण ह्या कॅमेऱ्यातून बघणं. कॅमेऱ्यानं आमचे बंधू आहेत, त्याला मार्गदर्शन करायचं. नाही तर कॅमेरा आहे वरती बघायचे, हां हां सोलर कॅमेरा आहे, हां पूर्ण आपलं प्रोटेक्शन, वॉर्निंग बी द्यायला. वा राईट राईट राईट. म्हणजे तुम्ही जे काही अडचणी आल्या, काही कमी जास्त वाटलं तर लगेच फोनवरती संपर्क साधून ते करायला भाग पाडणारच. कोणी बी आलं तर आपल्याला डुकरं बी आले हां तर त्याच्यातून दिसते तर ती वॉर्निंग देते. आता आपल्याला जसं लगेच वॉर्निंग झालंय, डिटेक्टिव्ह. मग मेसेज येणार, आपण मग दुसरे बंधू वगैरे येऊन